अवधूत सांगतात यदूला, मी वृक्षाकडून आणि पर्वताकडून काही गुण शिकलो. पर्वत जगतात, पण पर्वता करता जगत नाहीत. ते ढगांना अडवतात आणि पाऊस पाडतात. आपल्याला काहीतरी पाणी मिळावं, आपल्याला अन्न मिळावं याच्याकरता पर्वतांचं महत्वाचं स्थान आहे. वृक्षाचं महत्वाचं स्थान आहे त्याच्यामध्ये. वृक्षामुळे पाऊस पडतो, पर्वतामुळे पाऊस पडतो. हे पर्वत आणि वृक्ष जेव्हा जगतात त्यावेळेला, म्हणून या यादीमध्ये रविश्चंद्रो घना वृक्षा नदी गावश्य सज्जना येथे परोपकाराय, हे सगळ्यांना निर्माण केलं देवानी. कशा करता? परोपकाराय. आणि आत्ताच नाही, युगे देवेन युगे निर्मिता, युगामध्ये परमात्मा या सगळ्यांची निर्मिती करतो. सूर्य कशा करता? सूर्याकरता नाही, आपल्याला प्रकाश मिळावा म्हणून. चंद्र कशा करता? चंद्राकरता नाही, आपल्याला अमृत मिळावं म्हणून. रविश्चंद्रो घना वृक्षा, घन मेघ किंवा घना वृक्ष, घनदाट वृक्ष असा अर्थ केला तरी चालतो. घनदाट वृक्ष कशा करता असतात? कशा करता? आपल्याला फळ मिळावं म्हणून. झाडाला लागलेलं फळ झाडा करता नाही आहे. झाड कधीच आपली फळं खात नाही. झाडाच्या खाली असणारी सावली ही झाडा करता नाही आहे. झाड कधीच स्वतःच्या सावलीमध्ये बसून विश्रांती घेत नाही. झाड ऊन सहन करतं, पण आपल्याला सावली देतं. युगे देवेन, आपल्या करता, परोपकारा करता. झाडाचं लाकूड झाडा करता नाही आहे, आपल्या करता आहे. झाडाला लागलेली फळं झाडा करता नाही, आपल्या करता. झाडाला लागलेली पानं आपल्या करता, झाडाला लागलेली फुलं आपल्या करता, झाडा करता नाही. झाडाची सावली झाडा करता नाही, आपल्या करता. सगळं आपल्या करता. त्या शीख संप्रदायातल्या अर्जुन देवाची एक कथा सांगतात. अर्जुन देवांच्या मागे काही सैन्य लागलं म्हणून ते जंगलामध्ये गेले, लपले. काही सैन्य गोळा करावं, पुन्हा आक्रमण करता येईल म्हणून तिथे झाडाखाली बसले. तेवढ्यात एक दगड कुठून तरी आला आणि त्यांच्या कपाळात बसला. कपाळावर दगड बसल्याबरोबर खोक पडली, भळाभळा रक्त व्हायला लागलं. जे थोडेफार सैनिक होते ते एकदम धावत आले. काही जणांनी ते रक्त थांबवण्याचा प्रयत्न केला. काही जण कोण दगड मारतं, राजा असून कोण दगड मारतं, इकडे तिकडे बघायला लागले. एक म्हातारी बाई दिसली. त्या सैनिकांनी त्याला पकडलं. तू दगड मारला? हो म्हणे, मी मारला. राजेसाहेबांना लागला? म्हणे, मी त्यांच्या करता मारला नव्हता. चल, तुला शिक्षा केली पाहिजे. धरलं. आता राजाला दगड मारला म्हणल्यानंतर राजा काही शिक्षा करेल, प्राणदंड देईल, हत्तीच्या पायाखाली देईल, अमुक करेल, तमुक करेल, तलवारीनं काही हे करेल, वध करेल. बाईला पकडलं. त्या म्हाताऱ्या बाईला अर्जुन देवासमोर आणून उभं केलं. म्हणे, तुम्ही दगड मारला? हो, मला क्षमा करा, मला तुम्हाला मारायचं. कशा करता मारला? तिने सांगितलं, तुम्ही ज्या झाडाखाली बसला त्या झाडाला काही फळं लागली आहेत. माझ्या घरी 2 दिवसापासून काही शिजलं नाही आहे. काहीतरी फळं गोळा करावीत म्हणून इतक्या आत अरण्यामध्ये मी शोध घेत आले. या झाडाला फळं लागलेली दिसली म्हणून मी दगड फेकून मारला. तो दगड फळांना लागायच्या ऐवजी तुम्हाला लागला आणि तुम्हाला रक्तस्राव झाला. मला क्षमा करा. सैनिक रागावलेले. ते म्हणाले, नाही नाही, याला शिक्षा केली पाहिजे. अर्जुन सिंह या बिकट परिस्थितीमध्ये पण तरी सुद्धा त्याने आपल्या गळ्यातल्या एक सोन्याचा हार काढला आणि त्या म्हातारीला देऊन टाकला. सैनिक म्हणाले, अहो काय करता, तिने तुम्हाला दगड मारला आणि तुम्ही तिला बक्षीस देता. अर्जुन सिंहाने त्यावेळेला सांगितलं की तिने दगड मला मारला नाही, तिने दगड मारला झाडाला. आणि झाडासारखं झाड दगड मारूनही जर तिला फळ देत असेल तर मी राजासारखा राजा आहे, दगड लागून मी तिला काही द्यायला नको. मला हे वृक्षाकडून शिकता आलं पाहिजे. मला हे वृक्षाकडून शिकता आलं पाहिजे की झाडाला दगड मारल्यानंतर झाडही फळ देतं. आता आंबे पाडणारी माणसं किंवा मुलं असतात, ती दगड फेकून मारतात, ते झाड कैरी पडते खाली, आंबा खाली पडतो. दगड लावून घेऊन सुद्धा, त्रास करून घेऊन सुद्धा ते झाड आपल्याला जर फळच देत असेल तर झाडाला हे नक्की माहिती आहे की आपला जन्म फक्त परोपकारा करता आहे, दुसऱ्या करता नाही. पर्वता करता कधीच जगला नाही. मी इथं आहे हे पर्वताचा अभिमानाचा विषय होऊच शकत नाही. पर्वत तिथं का आहे? कारण तिथं ढग आडावेत म्हणून.
ढग आडल्याशिवाय आम्हाला पाऊस मिळणार नाही म्हणून पर्वतावर पाऊस पडला तर ते पाणी खाली येतं आणि खाली येऊन नदीच्या माध्यमातून किंवा एखाद्या ओढ्याच्या माध्यमातून आम्हाला तृप्त करतं. याच्याकरता पर्वत तिथे आहे. म्हणजे पर्वत पर्वताकरता नाहीये. सांख्य दर्शनामध्ये याचा विचार करताना सांख्य दर्शनाने याचा विचार करताना एक नियम सांगितला आपल्याला. मोठा विचार आहे, मला आत्ता विस्तारानं तो सांगायचा नाहीये, परंतु मला जो भाग सांगायचा आहे तेवढाच सांगतो. आपल्या जीवनामध्ये कोणतीही वस्तू जी निर्माण केली जाते ती वस्तू त्या वस्तू करता निर्माण होतच नसते. मी आपल्याला साधं सांगतो. सुतार लाकडापासून खुर्ची तयार करतो. जी खुर्ची लाकडापासून बनते ती खुर्ची करता बनवली जाते का खुर्ची व्यतिरिक्त तद्भिन्न पदार्थाच्या बसण्याकरता किंवा व्यक्तीला बसण्याकरता बनवली जाते? दुसऱ्या व्यक्तीला पलंग बनवला जातो तो पलंगा करता नाही, पलंगापासून भिन्न असणाऱ्याला विश्रांती घेता यावी म्हणून. टेबला करता बनवला जात नाही, टेबलापासून भिन्न असणाऱ्याला त्याच्या ठिकाणी बसून काही लिहिता यावं म्हणून. साडी बनवली जाते, वस्त्र बनवलं जातं, धोतर आपण नेसतो ते धोतर बनवलं जातं. ते धोतर ज्या कापसापासून बनवलं जातं ते धोतर धोत्रा करता बनवलं जात नाही, धोत्रापासून भिन्न असणाऱ्या व्यक्तीला लज्जा रक्षण करता यावं म्हणून धोतर बनवलं जातं, वस्त्र बनवलं जातं. जगामध्ये कोणता पदार्थ असा आहे सांगा की तो निर्माण झाला आणि तो त्याच पदार्थाकरता निर्माण झाला? जगातला असा कोणताही पदार्थ मला तुम्ही सांगा. एखादं उदाहरण सांगा की ही वस्तू बनली आणि ती त्या वस्तू करता बनलेली आहे. हा चष्मा माझ्या हातात आहे, हे घड्याळ माझ्या हातात आहे. घड्याळ कशा करता बनलं? घड्याळ घड्याळाकरता बनलं नाही, घड्याळ घड्याळाच्या कल्याणाकरता बनलं नाही. आपल्याला वेळ कळावी आणि वेळेत प्रवचन सोडता यावं म्हणून घड्याळाची निर्मिती झाली. वेळेत सोडता यावं, वेळ आपल्याला कळावी याच्याकरता घड्याळाची निर्मिती आहे. चष्मा बनवला गेला, चष्म्याला चष्मा लावून काही वाचायचं आहे का? चष्मा चष्म्याकरता नाहीये, आपल्याला वाचता यावं म्हणून चष्मा आहे. मग मला आता असं सांगा की जगात कोणती अशी वस्तू आहे की जी वस्तू बनवली गेली ती त्याच वस्तू करता बनवली गेली? नाही, अशी एकही वस्तूचं उदाहरण तुम्हाला देता येणार नाही. पण एकमेव व्यक्ती अशी आहे, माणूस. तिथं सगळं घोडं पेंड खातं, तिथंच फक्त स्वार्थ दिसतो. आणि म्हणून आपल्याला मिळालेलं ज्ञान ते आपल्या कल्याणार्थ उपयोगाला येऊन महत्वाचं नसतं, ते इतरांना देण्याकरता आपल्याला मिळवावं लागतं. आपण जे जे काही कार्य करतो, आपण धन मिळवतो कुणाकरता? आपल्याकरता नाही. ते धन आपण इतरांना उपयोगी यावं म्हणून बनवत असतो, जमा करत असतो. वडिलांनी धन जमा केलं कशा करता? मुलाचं शिक्षण आहे, म्हणजे वडिलाचं धन वडिला करता नाहीच आहे, वडिलापासून भिन्न असणाऱ्या मुला करता. लाकडाची खुर्ची करता नाहीच आहे, खुर्चीपासून भिन्न असणाऱ्या व्यक्तीला बसण्याकरता. पलंग पलंगा करता नाही, पलंगापासून भिन्न असणाऱ्या माणसाला विश्रांती करता. तसा आपल्याला प्राप्त होणारे गुण आणि आपल्याला प्राप्त होणाऱ्या वस्तू सुद्धा आपल्याला आपल्याकरता मिळवायच्या नसतात, त्या आपल्यापासून भिन्न असणाऱ्या व्यक्तींना समाधान देता यावं याच्याकरता म्हणून मिळवायच्या असतात. तर एकूण जगाचा नियम हा जर परोपकाराचा असेल तर तो परोपकार मी पर्वत आणि वृक्षापासून शिकलो. विचार काय सांगितलाय पहा. त्यांनी सांगितलं मी हे सगळं शिकलो कशा करता? कुणाकडून? पर्वताकडून आणि वृक्षाकडून मी परोपकार शिकलो. आता हा परोपकार काय आहे? दुसऱ्या केलेला उपकार, परोपकार. पुण्य ते परोपकार, पाप ते परपीडा आपण म्हणतो. पुण्य काय? परोपकार करणं हे पुण्य आहे आणि परपीडा देणं हे पाप आहे. जगातलं सगळ्यात मोठं पाप परपीडा आणि जगातलं सगळ्यात मोठं पुण्य परोपकार. ठीक आहे. हा परोपकार काय असतो? दुसऱ्यावर उपकार करणं काय असतो? तुकाराम महाराजांचं वचन आपल्याला बहुतेकांना ज्ञात असेल कदाचित. काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी. जे वैकुंठामध्ये राहणारे, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी हे वैकुंठामध्ये राहणारे इथे आले कशा करता? उपकारा करता आले.
ज्ञानोबाराय अवताराला आले नसते तर ज्ञानेश्वर महाराजांचं काय बिघडलं असतं? काहीच नाही. पण तुकाराम महाराज अवताराला आले नसते, काय बिघडलं असतं? नामदेवराय अवताराला आले नसते, चोखोबाराय अवताराला आले नसते, काय बिघडलं असतं? त्यांचं काहीच बिघडलं नसतं. पण ते अवताराला आले नसते तर आम्हाला माणूस म्हणून घ्यायची योग्यताही राहिली नसती. त्यांचं अवताराला येणं त्यांच्यासाठी नाही, त्यांचं अवताराला येणं आमच्या कल्याणाकरता आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सांगितली नसती तर त्यांच्या समाधीत काही प्रतिबंध निर्माण झाला असतं काय? काही नाही. पण मग हे केलं कशा करता? तुमचं माझं कल्याण व्हावं म्हणून. याच्या पलीकडे दुसरा हेतू नाही. उपकार करावा, उपकार केला पाहिजे, पण उपकारामध्ये सुद्धा अनेक अडचणी आहेत. उपकारामध्ये सुद्धा अनेक अडचणी आहेत. उपकार करावा पण उपकाराच्या परतफेडीची अपेक्षा न करता करावा तर त्याला परोपकार म्हणतात. नाहीतर मी तुमच्यावर उपकार केला म्हणून तुम्ही माझ्यावर उपकार केला पाहिजे, याला परोपकार म्हणत नाहीत. आणि हा गुण झाडाकडून घ्यायचा नाही. झाड कधी असं म्हणत नाही की मी तुला सावली दिली म्हणून निदान पाणी तरी घाल. नाही, ते झाड एखाद्या वेळेला पाण्या वाचून वाळून जाईल, पण आपण केलेल्या उपकाराची वाच्यता ते कधीही करणार नाही. मी फळ दिलं ना तुम्हाला, मग तुम्ही मला खत टाकलं पाहिजे, वृक्ष कधीही म्हणत नाही. त्याला उपकाराच्या परतफेडीची अपेक्षाच नाही. ते असं सांगतात की माणसाच्या जीवनामध्ये माणसाला सगळंच लक्षात ठेवता येत नाही आणि माणसाच्या जीवनामध्ये मनुष्याला सगळंच विसरता येत नाही. माणूस सगळं विसरूही शकत नाही आणि माणूस सगळं लक्षातही ठेवू शकत नाही. आपल्याला सगळंच विसरता आलं का? नाही. आपल्या तारुण्यातल्या काही गोष्टी लक्षात आहेत, काही आपल्या लक्षात राहतं, काही गोष्टी विसरून जातो मनुष्य. आपल्या बारशाला कोण कोण आलं होतं आपल्याला लक्षात आहे का? काही संबंध नाही, आपण विसरून गेलो. आपल्या लग्नाच्या वेळेला कोणी किती रुपयाचं पाकिट दिलं होतं हे लक्षात आहे का? आता काही लक्षात नाही, विसरून गेलो आपण. सगळंच विसरता येत नाही, सगळंच लक्षात ठेवता येत नाही. याच्याकरता काय करा? 2 गोष्टी लक्षात ठेवा आणि 2 गोष्टी विसरून जा. आपल्या कल्याणाचं हे सूत्र म्हणून सांगितलं गेलं. माणसाच्या कल्याणाचं हे सूत्र आहे. 2 गोष्टी लक्षात ठेवा, 2 गोष्टी विसरून जा. काय लक्षात ठेवायचं आणि काय विसरायचं? 2 गोष्टी लक्षात ठेवा. 1, देवाचं नाव कायम लक्षात ठेवायचं, कधीच विसरायचं नाही. देवाचं नाव कायम लक्षात ठेवायचं. आणि दुसरी गोष्ट, लोकांनी आपल्यावर केलेले उपकार कायम लक्षात ठेवायचे. देवाचं नाव लक्षात ठेवा, लोकांनी आपल्यावर केलेले उपकार लक्षात ठेवा. या 2 गोष्टी कायम लक्षात ठेवा आणि 2 गोष्टी विसरून जा. कोणत्या 2 गोष्टी विसरून जा? आपण लोकांवर केलेले उपकार विसरून जा आणि लोकांनी आपल्यावर केलेले अपकार विसरून जा. या 2 गोष्टी विसरून जा. लोकांवर आपण जे उपकार केले त्याचं स्मरण ठेवून चालत नाही. कारण का? कारण त्यामध्ये एक मोठा दोष येतो. मी उदाहरणाने सांगतो आपल्याला. रामचंद्र प्रभूंचं वर्णन आहे त्या संबंधामध्ये. रामचंद्र प्रभूंनी मारुतीरायाला म्हटलंय, मारुती तुझे माझ्यावर किती उपकार आहेत. तुझ्या उपकारातून उतराई व्हायचं असं मी ठरवलं तर 5 उपकारातून मी उतराई होऊ शकतो, कारण माझ्याकडे फक्त 5च प्राण आहेत. त्या एकेका उपकाराकरता मी 1 प्राण द्यायचा ठरवला तर तुझे 5 उपकार फिटतील. बाकीच्या सगळ्या उपकाराचं ओझं घेऊन मला जगावं लागेल. उपकाराच्या परतफेडीची अपेक्षा असू नये. का असू नये? कारण आपण दुसऱ्यावर केलेल्या उपकाराच्या परतफेडीची अपेक्षा करणं म्हणजे आपल्या अधःपतनाची अपेक्षा करण्यासारखं असतं. मी सांगतो आपल्याला समजावून. दुसऱ्यावर केलेल्या उपकाराच्या परतफेडीची अपेक्षा करणं म्हणजे आपल्या अधःपतनाची अपेक्षा करणं आहे. मी उदाहरण सांगतो. समजा 2 दिवस मला काही मिळालं नाही म्हणून पोटामध्ये अन्नाचा कण गेला नाही, मी उपाशी आहे, क्लांत झालेलो आहे. माझ्यावर दया येऊन तुम्ही माझ्या हातावर 10 रुपये टेकवले. जा बाबा काहीतरी खाऊन घे. तुम्ही मला 10 रुपये दिले, माझ्यावर उपकार आहे की नाही? नक्की आहे. आता तुम्ही जर त्या उपकाराचं स्मरण ठेवून हे 10 रुपयाच्या परतफेडीची अपेक्षा करणं म्हणजे काय? माझ्याकडे 2 दिवसापासून अन्नाचा कण माझ्या पोटात नव्हता म्हणून तुम्ही मला 10 रुपये दिले, हे उपकार. पण या उपकाराच्या परतफेडीची अपेक्षा, हे उपकार मी फेडावेत. फेडणं म्हणजे काय? मी 10 रुपये द्यावेत, हे उपकार फिट नाही का? असं नाही आहे.
तुम्ही दिलेले 10 रुपये मी परत करणं याच्यात उपकार फिटत नाहीत. का फिटत नाहीत त्याचं कारण सांगतो. तुम्ही दिलेल्या 10 रुपयाच्या उपकाराच्या परतफेडीची अपेक्षा जर तुम्ही करत असाल तर त्याचा अर्थ असा होतो की माझ्या पोटामध्ये 2 दिवसापासून अन्नाचा कण नसताना तुम्ही मला 10 रुपये दिलेत, म्हणून हे उपकार जर मी फेडावेत अशी अपेक्षा करत असाल तर तुमच्याही पोटामध्ये 2 दिवसापासून अन्नाचा कण नसला पाहिजे, मग मी 10 रुपये दिले पाहिजेत अशी अपेक्षा करण्यासारखं आहे. उपकाराच्या परतफेडीची अपेक्षा करणं म्हणजे स्वतःच्या अधःपतनाची अपेक्षा करण्यासारखं आहे. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का की मी जसे उपकार केले तसं आमच्याही जीवनामध्ये 2 दिवस असे यावेत की पोटामध्ये अन्नाचा कणही आम्हाला असू नये, मग तुम्ही आम्हाला 10 रुपये द्यावेत. असं करता का? उपकाराच्या परतफेडीची अपेक्षा करता येत नाही. मारुतीरायाने देवाला गमतीत विचारलं, देवा मी एवढे उपकार केले तुमच्यावर, परतफेडीचं काय? रामचंद्र प्रभू म्हणाले, वेड्या अशी अपेक्षा करू नको माझ्याकडून. मारुतीरायाने विचारलं, का करू नको? माझे उपकार फेडा तुम्ही मोठे आहात, तुम्हाला फेडता येतील, फेडा माझे उपकार. रामचंद्र प्रभू म्हणाले, बरं ठीक आहे, तू मला सांग, तू माझ्यावर काय काय उपकार केलेस ते सांग, मी ते फेडतो. म्हणे पहिला उपकार मी तुमच्यावर केला, तुमच्या बायकोचा शोध लावला. रामचंद्र प्रभू म्हणाले, मीही तुझ्या बायकोचा शोध लावतो, बायको तर आण. तू जसा माझ्या बायकोचा शोध लावलास म्हणून माझ्यावर उपकार झाला आणि तो उपकार मी फेडावा असं जर तुला म्हणायचं असेल तर काय काय अधःपतन होईल तुझं? पहिल्यांदा तुला लग्न करावं लागेल, ते लग्न झाल्यानंतर तुला आणि तुझ्या बायकोला वनवासात जावं लागेल. वनवासात गेल्यानंतर रावणासारख्या एखाद्या दुष्ट पुरुषांनी तुझ्या बायकोला पळवून न्यावं लागेल. पळवून नेल्यानंतर तिला कुठेतरी ठेवावं लागेल. त्यानंतर मी तिथं जाऊन मग त्याच्यातून मी तुझ्या बायकोचा शोध लावेन, तेव्हा तुझा उपकार पेटेल. करायचंय का? मारुतीराय म्हणाले, असेल तेवढे उपकार बास झाले, आता नको, आता परतफेडीची अपेक्षा नको, उपयोग नाही त्याचा. म्हणजे दुसऱ्यावर केलेल्या उपकारातून परतफेडीची अपेक्षा करणं म्हणजे स्वतःच्या अधःपतनाची याचना करण्यासारखं होईल ना. याच्याकरता परोपकारामध्ये हा विचार आहे. वृक्ष कधीही अशी अपेक्षा करत नाही, पर्वत कधीही अशी अपेक्षा करत नाही की याच्यातून माझी सुटका झाली पाहिजे, याच्यातून तुम्ही मला काही परत केलं पाहिजे, अशी अपेक्षा करत नाही. भगवान दत्तात्रय सांगतात, वृक्षाकडून आणि पर्वताकडून, हे पृथ्वीचीच रूप आहेत, पण या दोघांकडून मी असा परोपकार शिकलो. हा परोपकार माझ्या जीवनामध्ये, माझ्या पारमार्थिक साधनेमध्ये मला उपयुक्त ठरणार आहे. का? आता पारमार्थिक दृष्टीने त्याचं जर आपल्याला अनुबंध लावायचा असेल तर परोपकारातून ब्रह्मज्ञानाच्या प्राप्तीकरता कोणत्या मार्गाने जाता येतं याचा विचार केला पाहिजे. परोपकारातून काय होतं? केलेल्या उपकाराचं स्मरण न करता मनुष्य जर उपकार करत असेल, परतफेडीची अपेक्षा न करता जर मनुष्य उपकार करत असेल तर त्या पुण्यकर्मातून माणसाची अंतःकरण शुद्धी होते, साधकाची अंतःकरण शुद्धी होते. हा त्याचा सगळ्यात मोठा परिणाम आहे. निरपेक्ष उपकार, परोपकार अंतःकरण शुद्धीचं फार महत्वाचं साधन आहे. उपकार करत राहा, करत राहा, करत राहा. परिणाम काय होतो? अंतःकरण स्वच्छ होतं, अंतःकरण शांत होतं, अंतःकरण विशुद्ध होतं. मल आणि विक्षेप हे 2 दोष असतात. त्या दोषांच्या निवृत्तीकरता माणसाला सद्गुरु उपासना आणि निष्काम कर्माचरण करणं आवश्यक आहे, अपरिहार्य आहे. मग ते जे निष्काम कर्माचरण आहे, या निष्काम कर्माचरणातलं सगळ्यात श्रेष्ठ निष्काम कर्माचरण कोणतं असेल तर अपेक्षेविना केलेला परोपकार. हे सगळ्यात मोठं कर्म आपल्याला मानावं लागेल निष्काम कर्माचरणामध्ये, जे संतांनी करून दाखवलं. याच्याने काय होतं? साधकाचं अंतःकरण शुद्ध होतं. अंतःकरण शुद्ध झालं की शुद्ध अंतःकरण परमार्थाची पहिली पायरी असते. आपल्याला अनेक प्रमाण आहेत. तुकाराम महाराजांचे अभंग रामेश्वर भट्टांनी बुडवले, आपल्याला सगळं माहिती आहे. तुकाराम महाराज नको म्हणत असतानाही ती अभंग बुडवण्यात आले. तुकाराम महाराज म्हणाले, ठीक आहे, तुमच्या अधिकारामध्ये तुम्हाला जे योग्य वाटलं ते तुम्ही केलं, तुम्ही आम्हाला पूज्य आहात. परंतु तिथून ते अभंग बुडवून थोड्याशा अहंकारानं रामेश्वर भट्ट बाहेर पडले आणि आता आपल्या घरी जाण्याकरता म्हणून निघाले. संध्याकाळ झाली, सायं संध्येची वेळ झाली म्हणून कुठेतरी स्नान करावं आणि संध्या करावी म्हणून बघायला लागले.
एका फकीराच्या अंगणामध्ये एक विहीर दिसली. त्याचं नाव आहे अनगडशहा. आपल्याला तुकाराम महाराजांच्या चरित्रात त्याचं चरित्र दिसतं. अनगडशहा नावाचा फकीर आहे, खरा फकीर आहे. म्हणजे फकीरामध्ये खरे खोटे प्रकार असतातच. हा खरा कबीर महाराजांनी फकीराची व्याख्या करताना म्हटलंय, फकीर होकर फिकीर करे वो भी साला गद्दा आहे. ज्याला फिकीर नसते तो फकीर असतो. कबीर महाराज बोलतात फिकीर नाही, नित्य उठून या खावं याची चिंता त्याला नाही. कसली फिकीर नाही, चिंता नाही आहे, असा निश्चिंत झालेला फकीर अनगडशहा. त्याच्या अंगणामध्ये विहीर होती. रामेश्वर भट्ट तिथे गेले. त्यांना वाटलं ही विहीर बरी आहे, याच्यामध्ये स्नान करावं म्हणून जायला लागले. तर अनगडशहानी त्यांना असं सांगितलं, या विहिरीतलं पाणी आजूबाजूचे लोक पितात, तेव्हा तुम्ही याच्यात उतरून आंघोळ करू नका. तुम्ही पाणी पोहऱ्याने बाहेर काढून घ्या आणि आंघोळ करा. माझं काही म्हणणं नाही किती वेळ करा, किती पाणी वापरा, माझं काही म्हणणं नाही. शेवटी विहीर आहे, दुसऱ्याच्याच कामाकरता उपयोगाला येणार आहे. पाणी किती घ्या, पण आत उतरू नका. आत उतरू नका, कारण आजूबाजूचे लोक या विहिरीचं पाणी पितात. त्यांना ते चांगलं वाटणार नाही तुम्ही स्नान करून आलात त्यात. रामेश्वर भट्टांनी ऐकलं नाही. तुकाराम महाराजांचे अभंग बुडवून गेले होते, थोडासा अहंकार निर्माण झाला होता, ऐकलं नाही. ते तसेच त्या विहिरीमध्ये उतरले. उतरल्यानंतर अनगडशहाला राग आला. तो चांगला म्हणजे पोचलेलाच फकीर होता. त्याने वरून सांगितलं, मी तुम्हाला म्हटलं होतं आत उतरू नका, कशासाठी तुम्ही आत उतरला? आणि त्याने वरून असं सांगितलं की आप ऐसे ही तैरते रहो, आता असेच पोहत राहा, तुम्हाला पोहायची हौस आहे ना, राहा पोहत असेच. आणि तो अनगडशहा गेला निघून. यांचं सगळं स्नान वगैरे झालं आणि हे पाण्याच्या बाहेर आले की यांच्या अंगाची लाही लाही व्हायला लागली. आग 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 सुटली अंगाला. पाण्यात गेलं की बरं वाटायचं, पाण्याच्या बाहेर आले की अंगाची लाही व्हायची. काय करावं कळेना. बरं तो जो अनगडशहा सांगून गेला होता ऐसेही तयारी तर होतो, तो गेला निघून. आता हे कसं शमवायचं? अंगाला असा दाह होतोय, अंगाचा सगळा शमवायचा कसा? पण रामेश्वर भट्ट तुकोबारायांचे अपराधी असले तरी ज्ञानोबारायांचे भक्त होते. त्यांना असं वाटलं की ज्ञानोबारायांसमोर जाऊन आता हे निर्वाण मांडलं पाहिजे. अनगडशहा पोचलेला आहे, तो निघून गेला. आता त्याला प्रत्युत्तर काय? दुसरा कोणीतरी बघायला पाहिजे ना त्या तोला मोलाचा. ज्ञानोबाराय जवळ आहेत, ज्ञानोबारायांवर भक्ती आहे. त्यांच्याबरोबर त्यांचे काही विद्यार्थी होते. त्यांनी उपरणी वगैरे भिजवली, अंगाला गोंडाळली, तेवढ्यापुरती थंड वगैरे केली. धावत गेले. ज्ञानोबारायांच्या समाधीच्या समोर निर्वाण मांडून बसले. असं झालं तसं झालं. ज्ञानोबारायांना प्रार्थना केली. ज्ञानोबारायांनी त्यांना दृष्टांत देऊन सांगितलं की बघ, हे तुझ्या अंगाचा दाह होतोय ना, त्याचं औषध काही माझ्याजवळ नाही आहे. मग ते कसं थांबेल? ज्ञानोबारायांनी सांगितलं, तुला माझ्याकडे औषध नाही, पण औषध कुठे मिळेल याचा पत्ता देतो. म्हणजे कुठे मिळेल? त्यांनी सांगितलं, इथं जवळ देहू नावाचं गाव आहे, तिथं तुकाराम महाराज नावाचे भक्त राहतात, त्यांच्याकडे जा, ते अंगाचा दाह कमी करतील. आता ज्यांचा अपराध केला होता त्यांच्याच पायाला लागायची पाळी आली. अंबरीशाचं दुर्वासाचे चरित्र हेच आहे. अंबरीशाचा अपराध करून दुर्वास बाहेर पडले, शेवटी अंबरीशाच्याच पायाला लागावं लागलं. रामेश्वर भट्ट तुकोबारायांचा अपराध करून बाहेर पडले, तुकोबारायांनाच शरण जावं लागलं, पायाला लागावं लागलं. काय करतात? नाईलाज झाला. आणि रामेश्वर भट्ट तिथून निघाले, तुकोबारायांकडे आले. त्यांना माहिती होतं कुठल्या डोहात आपण अभंग बुडवले. तुकोबाराय तर निर्वाण मांडून बसले होते. रामेश्वर भट्ट आपल्या शिष्यांसह तिथे गेले आणि तिथं जाऊन त्यांनी तुकाराम महाराजांची क्षमा याचना केली. शरणागत झाले तुकाराम महाराजांना. पुढे तुकाराम महाराजांचे शिष्य झाले वगैरे वगैरे, पुढे सगळं झालं. पण तुकाराम महाराजांना त्यांनी प्रार्थना केली की काही करा, माझ्या अंगाचा दाह होतोय, हे शांत कसं होईल पहा. मी ज्ञानोबारायांकडे गेलो होतो, पण ज्ञानोबारायांनी मला तुमच्याकडे पाठवलं, काही सांगा. आणि मग तुकाराम महाराजांनी औषध म्हणून त्यांना एक अभंग दिला. त्या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी त्यांना, माझा मुद्दा इथे आहे, या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी त्यांना सांगितलं, असा द्वेषाने कुणाचा परमार्थ होत नाही. याच्यासाठी मी तुम्हाला उपदेश म्हणून एवढं सांगतो, चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रही न खाती सर्पतया, विषते अमृत आघात ते हित, अकर्तव्य नीत होयत्यासी. तुकाराम महाराज म्हणाले, बाबा चित्त शुद्ध असेल तरच हे सगळा परमार्थ साधला जातो.
चित्तशुद्धीशिवाय परमार्थामध्ये आपल्याला पाऊलही टाकता येत नाही. तुम्ही परमार्थाचा कोणता मार्ग आपल्या अधिकारानुसार स्वीकारता याला परमार्थाचं बंधन नाही आहे. तुम्ही ज्ञान मार्गाने जा, चित्तशुद्धी लागतेच. तुम्ही भक्ती मार्गाने जा, चित्तशुद्धी लागतेच. तुम्ही योग मार्गाने जाण्याचा प्रयत्न करा, चित्तशुद्धी लागतेच. योग म्हणजे काय? योगश्चित्त वृत्ती निरोधा, पतंजली योगसूत्रातलं दुसरंच सूत्र आहे. योग म्हणजे काय? चित्तवृत्तीचा केलेला निरोध, आपल्या चित्ताला दिलेली शांती. आपलं चित्त शांत झालं पाहिजे, निरुद्ध रूपाला गेलं पाहिजे. निरोध होणं म्हणजे काय? निरुद्ध रूपाला जाणं. पतंजली योगसूत्रामध्ये भाष्य जर आपण पाहिलं, पतंजली योगसूत्रावर एक व्यासांचं भाष्य आहे, त्यामध्ये अनेकांनी केलंय. त्याच्यात कोलटकरांनी फार चांगलं विवरण पतंजली योगसूत्राचं केलंय. आपण पाहिलं असेल, नसेल तर अवश्य पहा. गुरुदेव रानडे यांची फार सुंदर आणि विस्तृत प्रस्तावना त्या ग्रंथाला लाभली आहे, फार सुंदर. 5 प्रकारच्या चित्ताचा विचार आहे. मूढ चित्त, क्षिप्त चित्त, निरुद्ध चित्त, एकाग्र विक्षिप्त चित्त, एकाग्र चित्त आणि निरुद्ध चित्त. मूढ चित्त, क्षिप्त चित्त, विक्षिप्त चित्त, एकाग्र चित्त आणि निरुद्ध चित्त. हे निरुद्ध होणं म्हणजेच त्याचा निरोध होणं. योगश्चित्त वृत्ती निरोध, हा निरोध शब्द कुठून येतो? चित्ताला प्राप्त झालेली निरुद्धता. योगश्चित्त वृत्ती निरोधा, त्याला योग असं म्हणतात. ते मूढ म्हणजे तमोगुणात्मक, क्षिप्त म्हणजे रजोगुणात्मक, विक्षिप्त म्हणजे सत्वगुणात्मक, सविकल्प समाधीला प्राप्त होणारं म्हणजे एकाग्र, आणि निर्विकल्प समाधीला प्राप्त होणारं चित्त म्हणजे निरुद्ध चित्त. असं त्याच्यातलं फरक आहे, जो असेल तो. पण त्याचा विस्तार नाही आपल्याला. पण योग मार्गाने जायचं असेल सुद्धा तरी सुद्धा चित्तवृत्ती शुद्ध असलीच पाहिजे. अशुद्ध चित्तानं आपल्याला योग मार्गाने जाता येणार नाही, अशुद्ध चित्ताने आपल्याला भक्ती मार्गाने जाता येणार नाही. आम्ही भक्ती करतो पण चित्त शुद्ध नसेल तर चालणार नाही. याच्याकरता तुकोबारांनी हात जोडून सगळ्यांना प्रार्थना केली, आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. तुकाराम महाराज हात जोडून पाया पडून आपल्याला विनंती करतात, आपलं चित्त शुद्ध करा, आपलं चित्त शुद्ध करा. का? कारण भक्ती मार्गाने जाताना सुद्धा चित्ताची शुद्धता आवश्यक असतेच. मी वरवरून भक्ती करतो पण आतून जर चित्त शुद्ध नसेल, मी जप करतो पण चित्तामध्ये विकल्प येत असतील, बहुतेकांची अडचण आहे. आम्हाला सांगणारे भेटणारे लोक ही महाराज एक अडचण आहे, एक शंका आहे. काय? आम्ही जप करतो पण मन दुसरीकडे जातं. बरं, सगळ्यांचंच आहे असं. ज्या महाराजांना विचारता महाराजांचंही तसंच आहे, त्यांचंही तसंच असतं. सगळ्यांचीच ही अडचण असते. कारण चित्ताला जी निरुद्धता येते ना, ती साधनेने येते, ती अशी सहजासहजी येत नाही. सगळ्यात जास्त कठीण मनाला आवरणं आहे. बाकी सगळं होईल पण मन देवाकडे जात नाही. मनाला देवाच्या चरणाजवळ किती ठेवायचा प्रयत्न करा, मन राहत नाही. माशी असते की नाही, माशी, ही माशी जगातल्या कोणत्याही पदार्थावर बसेल, पण विस्तवावर बसलेली मला दाखवा. विस्तवावर सगळ्या पदार्थावर बसेल, चांगल्या बसेल, वाईट बसेल, घाण पदार्थावर बसेल, चांगल्या हिऱ्यावरही बसेल आणि विष्ठेवरही बसेल, श्रीखंडावरही बसेल, बासुंदीवरही बसेल, मांसाहारावरही बसेल, मांसावरही बसेल आणि जिलबीवरही बसेल. त्याचं काय असतं माशीचं? ज्ञानोबारायांनी म्हटलंय, जीत मेले न विचारी बैसता माशी. माशी काही विचारत नाही जिवंत आहे का मेलेलं आहे. सगळ्या पदार्थावर माशी बसते, पण माशी कधी विस्तवावर, निखाऱ्यावर बसलेली बघितली का हो तुम्ही? बसत नाही. का बसत नाही? कारण तिला माहिती आहे इथं बसलो की मेलो. तसं माणसाचं मन सगळ्या विषयाकडे जातं पण देवाकडे जात नाही, कारण त्याला माहिती आहे इथं गेलो की मेलो. इथून पुन्हा पुन्हा माघारी येणं नाही. मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासोनी कैसे निवृत्तीची आले. हे असं होतं, त्या मनाला माहिती आहे. म्हणून मन कुठेही जाईल पण देवाच्या चरणाकडे ते पटकन जाणार नाही. अति अवघड आहे. पण भक्ती मार्गाने जायचंय ना, चित्त शुद्ध असलं पाहिजे, चित्त शुद्ध असलं पाहिजे. आम्ही भक्ती करतो. तुकाराम महाराजांनी फार सुंदर चिंतन केले त्या संबंधामध्ये. भक्ती ते कठीण शूळावरील पोळी, निवडेतो बळी विरळा शूर, जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत, पायावीण भिंत तातडीची. तुकाराम महाराज म्हणतात, आमची भक्ती म्हणजे पायाशिवाय बांधलेली तातडीची भिंत आहे.
कधी वाऱ्याचा झोत येईल आणि कधी आमची भिंत पडून जाईल सांगता येत नाही. अशी आम्ही भक्ती करतो. तुकोबाराय म्हणतात, जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत. सगळं दाखवण्याकरता चाललंय आमचं. हातामध्ये जपमाळ घेणं काय, गळ्यामध्ये माळ धारण करणं काय, कपाळाला लांब लचक मोठं गंध लावणं काय. कशा करतात? लोकांनी बघावं, आम्हाला भक्त समजावं. आणि काय झालंय, भक्त होणं फार अवघड राहिलं नाही, फार अवघड मी एक नियम सांगतो तुम्हाला, बघा. आला विषय म्हणून जाता जाता बोलतो. ओके, बघा, विचार करून बघा. कुठल्याही क्षेत्रामध्ये हा नियम लागेल असं मला वाटतं, पण नियम चांगला आहे. असं आहे, ज्याची नक्कल करणं सगळ्यात सोपं असतं की नाही, ते होणं हे जगात सगळ्यात अवघड असतं. बघा, आपण विचार करू. ज्याची नक्कल करणं सगळ्यात सोपं असतं, ते होणं या जगात सगळ्यात अवघड असतं. भक्ताची नक्कल सोपी आहे. संन्याशी होण्याची नक्कल करणं किती सोपं आहे. भगवे कपडे धारण केले झालं, पण संन्याशी होणं त्याच्यापेक्षा अवघड जगात दुसरं काही नाही. ज्ञानोबाराय म्हणतात, मी माझी ऐसी आठवण विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. मी माझं संपलं पाहिजे असं नाहीये, त्याला संन्यासी म्हणत नाही. सर्वसंग परित्याग केला तर मी आणि माझं सोडून दिलंय, नाही नाही, मी माझं हे सोडावं लागतं, पण हे माझं होतं याची आठवणही विसरावी लागते, तर तो संन्यासी. तर तो संन्यासी. मी माझी ऐसी आठवण विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. तो निरंतर संन्यासी. माझं तर गेलंच आहे. एखाद्या माणसाने संन्यास घेतला, अगदी बायकोची परवानगी घेऊन घेतला, मुलं बाळ होती, सगळा व्यवसाय त्यांच्या हातामध्ये दिला. काय वैराग्य आलं, यदहरेव विरजेत तदहरेव प्रव्रजेत, असा संन्यासाचा नियम आहे. ज्या क्षणी वैराग्य निर्माण होईल त्या क्षणी माणसाने संन्यास घ्यावा. यदहरेव विरजेत, ज्या क्षणी वैराग्य निर्माण, तदहरेव प्रव्रजेत, त्या वेळेला परिव्राजक होऊन जा, संन्यास घ्या. त्याने घेतला संन्यास. मुलं चांगली होती, श्रीमंती होती घरची, बायको चांगलं, सगळं चांगलं, सोडलं, सर्वसंग परित्याग केला, गेला, संन्यास घेतला. कुठंतरी लांब बद्रिकाश्रमाला, बद्रिका केदारला जाऊन राहिला. आता बद्रीला गेला, राहिला, एका आश्रमामध्ये राहिला. 5-7 वर्षे छान गेली त्याची. सगळं चांगलंच चाललं होतं, चांगली साधना चालू होती, भगवत भक्ती चालू होती. आणि बद्रीनाथाला एका आश्रमामध्ये राहिला. 8-10 वर्षानंतर त्याच्या घरच्या लोकांना असं वाटलं की आपण 4 धाम यात्रा करून यावी. म्हणून मुलं, त्याची बायको, सुना, नातवंड असे सगळे निघाले, बद्रीला गेले. बद्रीला गेल्यानंतर सुदैव दुर्दैव योगायोग काही म्हणा, तो ज्या आश्रमात राहत होता त्याच आश्रमात उतरले. रात्री उशीर झाला होता, गेले तिथंच त्याच आश्रमामध्ये बद्रीला उतरले, बद्रीनाथाला. आणि उतरल्यानंतर रात्री गेले, आपापल्या खोलीमध्ये झोपले. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर दर्शनाला जायचं म्हणून उठले. हाही सकाळी लवकर उठला आणि अचानक दोघे एकमेकांच्या समोर आले. त्याचं कुटुंब, त्यांना माहित नाही हा याच आश्रमात राहतो, याला माहिती नाही हे रात्री इथं आले. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर ते एकमेकांच्या समोर आले. आणि तो संन्यासी म्हणाला, अगं तू कधी आलीस? गेला ना संन्यास, आता तू कधी आलीस म्हणजे तुझा परिचय काय तिचा? मी आणि माझी पत्नी होती हेही विसरलं पाहिजे ना, तर तो संन्यास आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, संन्यासाचं सोंग घेणं सोपं आहे, संन्यासी होणं अवघड आहे. वारकऱ्याचं रूप घेणं फार सोपं आहे, काहीच लागत नाही. एक 25 पैशाचं गोपीचंदन ते घ्यायचं, पूर्ण उगाळायचं आणि शरीराला जिथं जिथं दिसतं तिथं तिथं लावायचं, बस झाला वारकरी. पण वारकरी होणं हे तेवढंच अवघड आहे, सोपं नाही आहे, सोपं नाही. का बोलतो मी हे कशावर निघालं आपला, जाऊ द्या, हे असं आता निघतच राहील. वेळ संपली आपली, एक 5 मिनिटामध्ये संपवतो. विचार करा याचा. मी कशा करता बोलत होतो? अंतःकरण शुद्धी हा विषय चालला होता आपला. योग मार्गाने जा, अंतःकरण शुद्ध लागतं. भक्ती मार्गाने जा, अंतःकरण शुद्ध लागतंच. ज्याचं अंतःकरण शुद्ध नाही त्याची भक्ती परिपूर्ण नाही. त्यांनी भक्ती करावी, पहिली भक्ती अंतःकरण शुद्धी करता करावी आणि अंतःकरण शुद्ध झाल्यानंतरची भक्ती भगवत कृपे करता करावी, हे मान्य आहे. पण अंतःकरण शुद्धी करता त्यांनी भक्ती केली पाहिजे. पण प्रत्येक भक्ती करणाऱ्याला अंतःकरण शुद्धी झाल्याशिवाय भगवत कृपा संपादन करता येत नाही. याच्याकरता भक्ती मार्गाने जा, अंतःकरण शुद्ध पाहिजे.
योग मार्गाने जा, अंतःकरण शुद्ध पाहिजे. ज्ञान मार्गाने तर विचारूच नका. ज्ञानाचा अधिकारच मुळात अंतःकरण शुद्धीत प्राप्त होत असतो. त्यामुळे ज्ञान मार्गाने जायचं असेल तरी अंतःकरण शुद्ध असलं पाहिजे. म्हणून आपल्या परमार्थ मार्गामध्ये सगळ्यात पहिली पायरी जर कोणती असेल, तो सोपान चढण्याकरता, तर अंतःकरण शुद्धी ही पहिली पायरी आहे. आणि ते अंतःकरण शुद्ध कशाने होतं, तर परोपकार नावाच्या निष्काम कर्माचरणाने ते अंतःकरण शुद्ध होतं. आणि म्हणून हा परोपकार मी या वृक्षापासून आणि या पर्वतापासून मी स्वीकारलेला आहे, असं दत्तात्रयाने यदूला सांगितलं. आता या गतीने गेलो तर पुष्कळ पुढे जाणं शक्य नाही, थोडं पुढे चालतो. पुढे दत्तात्रयाने यदूला असं सांगितलं की वायूपासून मी काही शिकलोय. वायूपासून काय शिकलो याचा विचार करताना दोन पद्धतीच्या वायूचा विचार भगवान दत्तात्रयाने यदूच्या समोर मांडला. एक शरीराच्या आत असणारा वायू आहे आणि एक शरीराच्या बाहेर असणारा वायू आहे. शरीराच्या आत आणि शरीराच्या बाहेर. शरीराच्या आत असणारा जो वायू आहे त्याला प्राण असं म्हणतात. तो प्राण आहे. मग त्या प्राणापैकी पंचप्राण, उपप्राण हे सगळे वायूचेच प्रकार आपल्याला मानावे लागतात. तो मग धनंजय कोणता वगैरे त्याचे नंतर त्याचे सगळा विस्तार, त्याचा तपशील नंतर. देवदत्त वायू कोणता, धनंजय वायू कोणता, हे त्याचे प्रकार आहेत. ते मुख्य वायू ज्याला पंचप्राण आपण म्हणतो, आणि त्याच्यानंतर येणारे उपप्राण ते आपल्या शरीरामध्ये काय कार्य करतात हे आपल्याला वेदांतांनी सांगितलंय, ते जाणार नाही. पण शरीराच्या आत असणारा वायू आणि शरीराच्या बाहेर असणारा वायू अशा दोन पद्धतीच्या वायूचं चिंतन केलंय. कशा करता? कारण शरीराच्या बाहेर असणाऱ्या वायू त्याच्याकडे असणाऱ्या गुणांनी सुद्धा आपल्याला परमार्थ मार्गावर वाटचाल करणं शक्य होणार आहे. आणि शरीराच्या आत असणाऱ्या वायूवरही आपल्याला लक्ष केंद्रित करावं लागणार. कशा करता करायचंय? आता प्राणायाम हा विषय. आम्ही प्राणायाम करतो. सोहम साधनेमध्ये त्या प्राणायामावरती उश्वास आणि निश्वासावर सहा आणि अहम या दोन पदाची योजना केली जाते. त्याला सगर्भ प्राणायाम, अगर्भ प्राणायाम वगैरे म्हणतात. आपण त्याचा विचार योगशास्त्रामध्ये करत असतो. मला आता तो विचार आपल्या समोर ठेवायचा नाही, परंतु ज्ञानोबाराने हरिपाठामध्ये त्याचा विचार केलाय. आपण पुढे बोलू त्या संबंधात, जर शक्य झालं, वेळ राहिला तर बोलू. आता हे जे बाहेरचा वायू आणि आतला वायू हे दोन्ही आपण प्राणायाम करतो. आपल्या प्राणायामामध्ये आपल्या वायूचं चलनवलन याच्यावर आपल्याला आपलं लक्ष केंद्रित करावं लागतं. आपली वृत्ती तिथं आलंबनात्मक म्हणून ठेवावी लागते. प्राणावरती आपली प्राणाचं आलंबन करणारी वृत्ती, आपलं चित्त, मग ते त्याचं ध्यान करेल. मग ते बाहेर टाकला जाणारा श्वास, आत घेतला जाणारा श्वास, त्याच्यामध्ये कुंभक, पूरक, रेचक हे सगळं कोणकोणत्या पद्धतीने करायचं. प्राणायाम सुद्धा आपल्याला मनशांती करता उपयोगाला येत असतो. मनशांती करता त्याला वेदांतामध्ये मनोनाश असं म्हणतात. पातंजल योगसूत्रामध्ये ज्या वेळेला रामचंद्र प्रभूंना अभिषेक करायचा ठरला, त्यावेळेला रामचंद्र प्रभू म्हणजे हे सगळ्यांची चर्चा झाली. विश्वामित्र, वसिष्ठ, दशरथ राजे यांची चर्चा झाली. रामाला अभिषेक करावा. त्याच्यात काय झालं? वाल्मिकी रामायणामध्ये तर प्रसिद्ध स्पष्टच आहे. पहिल्यांदा नगरजनांची बैठक दशरथांनी घेतली आणि त्यांच्याकडून शिक्कामोर्तब करून घेतलं की रामाला अभिषेक झाला पाहिजे. आणि दुसऱ्या दिवशी राज्यातल्या सगळ्या संत महात्म्यांची बैठक बोलवली आणि त्यांच्या समोर हा विषय ठेवला. जनमान्यता मिळून उपयोग नसतो, त्याला संत मान्यता मिळणं, धर्म मान्यता मिळणं फार अपेक्षित असतं. जनमान्यता मिळाली पाहिजे हे बरोबर आहे, पण त्याला धर्म मान्यताही असली पाहिजे. कारण जनमान्यतेमध्ये बऱ्याच वेळेला लौकिकातल्या प्रियत्वाचा विचार केला जातो. पण जेव्हा संत मान्य होतं, ऋषी मान्य होतं, धर्म मान्य होतं, त्यावेळेला धर्म, ऋषी, संत हे नेहमी क्रियेचा विचार करत नाहीत, ते नेहमी परिणामाचा विचार करत असतात. म्हणून त्यांची मान्यता मिळाली पाहिजे म्हणून दुसरी बैठक घेतली. मग या सगळ्यांनी सांगितलं आमची सगळ्यांची एकमुखानं मान्यता आहे, रामाला अभिषेक करा म्हटल्यानंतर झालं, ठरलं. प्रश्न असा निर्माण झाला, वसिष्ठांनी असा प्रश्न उपस्थित केला की आपण म्हणतोय रामाला अभिषेक करा, अरे त्याला विचारा ना तुला करून घ्यायचा आहे का नाही, तो त्याची तयारी असली पाहिजे ना. आम्ही ठरवलंय आमच्या मुलाचं लग्न, अरे त्याला विचारा तुला करायचंय का नाही म्हणून. रामाला विचारा. दशरथाने सांगितलं अरे तो काय म्हणणार आहे, तो माझ्या शब्दाबाहेर नाही आहे. नाही पण तरी त्याला विचारा. बोलावलं
रामचंद्र प्रभू आले व योग वासिष्ठात हा प्रसंग आला. रामचंद्र प्रभू असे खाली, हे तिघेही आसनावर सिंहासनावर बसलेले. रामचंद्र प्रभू एक आसन घेऊन खाली बसले पायाजवळ. अत्यंत नम्रतेनं खाली मान घालून हात जोडून रामचंद्र प्रभूंनी त्यांना विचारलं, कशा करता मला बोलवलं, काय आज्ञा? त्यांना वाटलं पुन्हा विश्वामित्र यज्ञ रक्षणाला घेऊन जातात का, काय कारण काहीतरी असेल. त्यांनी सांगितलं, नाही म्हणे, तुला राज्याभिषेक करावा असं आमचं सगळ्यांचं मत आहे, तुला काय वाटतं? रामचंद्र प्रभू म्हणाले, मला राज्याभिषेक करू नका. करू नका. का करू नका? माझं चित्त शांत नाही आहे, मला करू नका. त्यांच्या मुखातले शब्द आहेत योग वासिष्ठामध्ये, मम चित्त महारण्ये व्यामोह तिमिराकुले शून्ये तांडविने जाता वृतम आशा पिशाचिका. रामचंद्र प्रभू हे बोलले, माझ्या चित्तरूपी महाअरण्यामध्ये आशा नावाची राक्षसीण येऊन बसली, जी माझ्या चित्ताला शांत ठेवत नाही आहे. मग चित्त शांत करण्याकरता काय करू असं विचारल्यानंतर वसिष्ठ महामुनींनी त्यांना चित्त शांतीचे काही उपाय सांगितले. त्याला वेदांतामध्ये मनोनाश असं म्हणतात. हा मनोनाश स्वरूप आणि अरूप अशा दोन पद्धतीचा असतो. मनाला ठेवून मनाला शांत करणं हा स्वरूप मनोनाश आहे, आणि मनाला देहासह निवृत्त करून विदेहमुक्ती प्राप्त करून घेणं हा अरूप मनोनाश आहे. म्हणून अरूप मनोनाश विदेहमुक्ताचा आणि स्वरूप मनोनाश जीवनमुक्ताचा असतो असं योग वासिष्ठांनी चिंतन केलंय. क्लिष्ट प्रकरण आहे थोडंसं आत. आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की मन म्हणून ठेवून मनाला शांत करायचं असेल तर त्याच्याकरता 4 उपाय करावे लागतात. माझा मुद्दा इथे आहे, 4 उपाय करावे लागतात. अध्यात्म विद्या अधिगमः, साधु संगम एवच, वासना संपरित्यागः, प्राणस्पंद निरोधनम, एतास्ता युक्तयः पुष्टा संती चित्त जये किल. चित्तावर विजय मिळवण्याकरता या 4 गोष्टी तू केल्या पाहिजेस. काय काय? एकतर ज्ञानानं मनाला शांत कर. ज्ञान अवघड वाटत असेल तर संत संगतीनं मनाला शांत कर. संत संगती अवघड वाटत असेल तर वासनेवर विजय मिळवून मनाला शांत कर. आणि वासनेवर विजय मिळवणं अवघड जात असेल तर प्राणायामाने मनाला शांत कर. प्राणायाम कशा करता? हा आतल्या वायूचा विचार इथे आहे. प्राणायामाने मनाला शांत कर. मन शांत झाल्याशिवाय पुढे जाता येणार नाही, याच्याकरता मनाला शांत कर. प्राणायामाने आतला वायू आणि बाहेरचा वायू. बाहेरचा वायू आतल्या वायूला मदत करतो, आतला वायू देहरक्षणाला मदत करतो. हे सगळं जरी खरं असलं तरी बाहेरच्या वायूचा गुण वेगळा आहे आणि आतल्या वायूचा गुण वेगळा आहे. अगदी थोडक्यामध्ये जर सांगायचं झालं, अगदी थोडक्यात, मी विस्तार उद्या करतो, फक्त याचा उल्लेख करून आता थांबतो. आतल्या वायूकडून मी काय शिकलो हे सांगताना भगवान दत्तात्रय असं म्हणाले, मिळेल त्यात समाधान मानणं हा गुण मी आतल्या वायूकडून शिकलो. आणि सर्वत्र फिरलो तरी सुद्धा कुठलाही लौकिक अंगाला लावून न घेणं हे बाहेरच्या वायूकडून शिकलो. या 2 गोष्टी मी वायूकडून शिकलो हे ते सांगतात. आता याच्यामध्ये कसं शिकलो, हे 2 गुण नेमके काय आहेत, आतल्या वायूचा हा गुण नेमका कोणता आहे, मिळेल त्यात समाधान असणं म्हणजे काय, आणि तो गुण परमार्थाकरता कसा उपयुक्त आहे, आणि वायू बाहेरचा वायू सर्वत्र विचरण जरी करत असेल, तो आपल्या घरात येतो, तो एखाद्या दरोडेखोराच्या घरात जातो, तो एखाद्या परधर्मीयाच्या घरामध्ये जातो, तो आपल्यासारख्याच्या सज्जनाच्या घरात येतो, तसा मांसाहार करणाऱ्याच्या घरामध्ये जातो, तो जंगलामध्ये फिरतो, तो गावामध्ये फिरतो, तो अन्यत्र जातो, कुठं काही असं अनेक ठिकाणी तो जरी फिरत असला तरी जिथं जिथं तो जातो तिथला दुसरा कोणताही गुण आपल्या अंगाला न लावून घेता तो शुद्ध रूपामध्ये जसाच्या तसा परत येतो. हा वायूचा, बाहेरच्या वायूचा गुण मी माझ्या परमार्थाकडे शिकलो. कारण परमार्थ करताना आजूबाजूला बरंच काही घडत असतं. आपला परमार्थ आपला आपण चालू ठेवला पाहिजे, बाकीचं अंगाला लावून न घेता आपल्याला ते चालू ठेवता आलं पाहिजे. याच्याकरता हा गुण का महत्वाचा आहे, या दोन्ही वायूच्या गुणांची चर्चा थोडीशी करायची, ती उद्याला करतो. आज आपण इथे, आपली वेळ संपली आहे, बरोबर 7 वाजलेत, आपली वेळ बरोबर इथे संपली आहे. आजच्या पुरते इथे थांबूया. उद्या वायूचा विचार आणि त्याच्या पुढे पंचमहाभूताचा जो विचार
दत्तात्रेयांनी बोलून दाखवला, त्याकडे प्रवृत्त होऊ. आत्तापुरते इथे थांबू. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठला 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 विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.